कोल्हापूर विभागीय मंडळाचा आपला जो निकाल आहे तिन्ही जिल्ह्याचा तो इयत्ता 10वीचा 17.62% आहे आणि इयत्ता 12वीचा 18.55% आहे। यामध्ये मुली आणि मुले यांच्यामधली जी तफावत आहे ती 10वीच्या बाबतीमध्ये 3.47% आहे आणि 12वीच्या बाबतीमध्ये 10.70% आहे। अशा प्रकारचा आपला हा निकालाचा गोषवारा आहे आणि भविष्यकाळातील जे काम आहे ते 12वीचं ऑनलाईन प्रक्रिया यावर्षी पद्धतीनं फॉर्म भरले जाणार आहेत। याबाबत ऑफलाईन फॉर्म भरण्याचं काम शाळा स्तरावरती जवळजवळ संपलेलं आहे। फक्त राज्यमंडळ स्तरावरून सर्व्हर उपलब्ध झाल्या त्या तारखा डिक्लेअर होतील आणि राज्यमंडळाची अशी पॉलिसी आहे की सर्व डिव्हिजनना एकच कालावधी देण्याच्या ऐवजी डिव्हिजन वाईज वेगवेगळ्या तारखा दिलेल्या जाणार आहेत, जेणेकरून सर्व्हरवर प्रेशर येणार नाही आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम सुकर असं होईल। त्यामुळे साधारणपणे प्रत्येक डिव्हिजनला 3 दिवस असं देण्याचं ते काम आहे आणि सर्व्हर उपलब्ध झाल्या सुरुवातीला त्रास होणार आहे, अधिकाधिक फॉर्म भरण्याची व्यवस्था होणार आहे, कारण आता ऑफलाईन फॉर्म ऑलरेडी भरलेले आहेत, म्हणून हा पर्याय आहे। त्यामुळं ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम हे सुरळीत होईल आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा जरी यावेळी उशीर झाला असला तरी ऑनलाईन सिस्टीममध्ये वेळ फार कमी लागणार आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांनी पालकांनी चिंता करण्याचं कारण नाही आहे, ते सगळं सुरळीत पार। श्रेणी मूल्यांकनाचं आता सांगितल्याप्रमाणे 2 चान्स दिलेले आहेत। मार्चला जर तो अपेअर झाला असेल तर त्याच्यानंतर ऑक्टोबरला तो बसला तरी ती संधी गणली जाईल। पुढच्या मार्चला दुसरी संधी मिळेल। या बाबतीमध्ये आपण पहिल्यांदाच माहिती अधिकाराअंतर्गत उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आपला पारंपरिक माहितीचा अधिकार आणि आपला राज्यमंडळ स्तरावर त्याची अंमलबजावणी आहे ती थोडाफार फरकानं आहे। या बाबतीमध्ये आपण उत्तरपत्रिका फोटोकॉपी आधी घेणं अपेक्षित आहे। फोटोकॉपीचं मूल्यांकन त्या शिक्षकानं करणं अपेक्षित आहे, विषय शिक्षकानं, आणि त्याच्यानंतर 5 दिवसाच्या आत ते आपल्याकडे येणं अपेक्षित आहे। मूल्यांकनाच्या प्रक्रियेअंतर्गत पहिल्यांदा आपण गुणपडताळणी देखील करत आहोत, जी पारंपरिक पद्धतीने करत होतो ती, आणि गुणपडताळणी केल्यानंतर त्याच्यात जर काय दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती आणि त्याच्यानंतरची स्टेप पुनर्मूल्यांकन। आणि आपण ही पुनर्मूल्यांकन मुख्य नियामक त्या विषयाचे आणि इतर 4 नियामक यांच्या 5 लोकांच्या कमिटीच्याद्वारे ते पुनर्मूल्यांकन करत आहोत। पुनर्मूल्यांकनामध्ये जरूर काही मार्काची वाढ झालेली गेल्या वर्षाचा अनुभव आहे, परंतु त्या बाबतीमध्ये अधिक काटेकोरपणे मूल्यांकन होण्याच्या दृष्टिकोनातून आपण पर्याय स्वीकारत आहोत।